So, good morning, one and all. Today we are going to discuss next point, that is electric flux density. In the previous lecture, we discussed for 2 times what exactly electric field intensity is. Okay, E bar. What is the formulae of E bar for various types of charge distribution? म्हणजे पॉइंट चार्ज डिस्ट्रीब्युशनला ई बारचा फॉर्म्युला काय, ई बार ड्यू टू लाईन चार्ज काय फॉर्म्युला असेल, ई बार ड्यू टू सरफेस चार्ज काय फॉर्म्युला असेल, ई बार ड्यू टू व्हॉल्यूम चार्ज डिस्ट्रीब्युशनच्या वेळेस काय फॉर्म्युला वापरणं गरजेचं आहे ते आपण बघितलं एका स्लाइड मध्ये होतं. देन वी ऑल्सो डिस्कस्ड हाऊ टू डिराईव्ह ई बार ड्यू टू इन्फानाइट लाईन चार्ज. मग ई बार ड्यू टू इन्फानाइट लाईन चार्जचा फॉर्म्युला काय आला होता? येस, काय आला होता? येस, ई बार ड्यू टू इन्फानाइट लाईन चार्जचा फॉर्म्युला असा आला होता बघा, रोएल अपॉन 2πε0 आर ए आर कॅप. इथं आर आपण आपल्या भाषेत लिहितो आणि तुम्हाला मी एवढे म्हटलं होतो आपण जनरली इथला आर कसा लिहितो, असा लिहितो आणि हा ए आर कॅप आणि असं लिहितो आणि हे तुम्हाला दिलेलं असतं कुलम पर मीटर मध्ये. हे कॉन्स्टंट आहे आणि एप्सिलॉन 0 किती घेतो? 10⁻⁹ डिवाइड बाय 36 पाय. ठीक आहे ना? आपण असं बघितलं होतं आणि आपण हे म्हटलं की आपण जर फॉर्म्युला आणखी मोर जनरलाइज लिहायचं ठरला तर फॉर्म्युल्यामध्ये आपण आणखी काय बदल करू शकतो. नेहमीप्रमाणे इथं आपण लिहिणार कॅपिटल आर लिहिणार आणि याच्याऐवजी आपण काय लिहिणार? ए आर कॅप. आणि आपल्याला माहिती आहे आर आणि ए आर कॅप ह्या दोनच गोष्टी आपल्याला शोधायच्या असतात, बाकी हे दिलेलं असतं आणि हे तर माहितीच आहे. ठीक आहे. आणि आर नेहमी काय असतो? डिस्प्लेसमेंट वेक्टर. कोणाचा डिस्प्लेसमेंट वेक्टर? दिलेल्या पॉइंटचा, गिवन पॉइंटचा. कोणापासून असतो तो? कुठं सुरू होतो तो एखाद्या चार्ज पासून सुरू होतो. डिस्प्लेसमेंट वेक्टर चार्ज पासून सुरू होतो आणि दिलेल्या पॉइंटला संपतो. दिलेला पॉइंट म्हणजे काय की जिथं आपल्याला विचारलंय की फोर्स या पॉइंटला किती असेल किंवा ई बार किती असेल या पॉइंटला, असा त्या पॉइंट असतो. ठीक आहे. अननोन पॉइंट, अननोन पॉइंटला जोडणारा, चार्ज पासून सुरू झालेला आणि अननोन पॉइंटला जोडणारा वेक्टर आपण कशाने दाखवतो? आर बारने. आणि मग त्याला काय म्हणतो आपण? डिस्प्लेसमेंट वेक्टर ऑफ गिवन पॉइंट फ्रॉम गिवन चार्ज. ठीक आहे ना? मग आपल्या दृष्टीने काय झालं? हा तुमचा झाला सेकंड पॉइंट ज्याचे कोऑर्डिनेट्स तुम्हाला दिलेले असतात आणि हा झाला तुमचा फर्स्ट पॉइंट. याचे सुद्धा कोऑर्डिनेट्स तुम्हाला प्रॉब्लेम मध्ये देतात. बरोबर आहे ना? सेकंड पॉइंट हा झाला. मग आपल्याला माहिती आर बार कसा मिळवतो? आर बार इज इक्वल टू सेकंड पॉइंट कोऑर्डिनेट्स मायनस फर्स्ट पॉइंट कोऑर्डिनेट्स. आणि आर बार एकदा मिळाला का मग त्याच्यावरून आपल्याला काय मिळते? मॅग्निट्यूड मिळते आर. ठीक आहे. अजून आपल्याला ए आर कॅप कसा मिळेल? ए आर कॅप म्हणजे युनिट वेक्टर ऑफ आर बार. तो कसा दाखवायचा? इथं दाखवायचा असतो छोटा. या आर बारचा युनिट वेक्टर असा दाखवायचा छोटा युनिट. त्याची मॅग्निट्यूड किती असते? 1 असते. तो आर बार ए आर कॅप कसा मिळेल? डिवाइड दिस आर बार बाय इट्स मॅग्निट्यूड. ओके, न्यूमरेटरला हे घ्या, डिनॉमिनेटरला मॅग्निट्यूड घ्या, यू विल गेट ए आर कॅप. असं एवढं सोपं आपण बघितलं इन द प्रिव्हियस लेक्चर. वी ऑल्सो डिस्कस्ड व्हॉट इज द ई बार डेरिव्हेशन ड्यू टू इन्फानाइट सरफेस चार्ज. आणि त्याच्यामध्ये आपण असं म्हटलं की हा फॉर्म्युला त्याच्यामध्ये आला होता. आपल्या दिलेल्या गिवन कंडिशन साठी असा फॉर्म्युला येतो. ठीक आहे. ही मॅग्निट्यूड ρs अपॉन 2ε0 आणि ही डायरेक्शन ए झेड कॅप. आणि आपण असंही म्हटलो की इन जनरल समजा जर तुमचा इन्फानाइट सरफेस चार्ज एक्स वाय प्लेन मध्ये न ठेवता दुसरीकडे कुठेतरी ठेवलेला आहे, मग त्या केसमध्ये मॅग्निट्यूड सेम राहील. ई बारची मॅग्निट्यूड सेम राहील, फक्त डायरेक्शन बदलणार आहे. ए झेड कॅपच्या ऐवजी ए एन कॅप काहीतरी वेगळं येईल. मग तिथं ए एन कॅप तुमचा एक्स कॅप येईल, ए वाय कॅप येईल, काय येईल. किंवा सिलेंड्रिकल सिस्टीमच्या बाबतीत ए आर कॅप किंवा ए थिटा, ए फाय कॅप किंवा ए झेड कॅप. तर हा फॉर्म्युला एक लक्षात ठेवायचा आहे. त्याच्या आधारावर आपण हा प्रॉब्लेम शिकलोय. 3 टाइप्सचे चार्ज डिस्ट्रीब्युशन दिले होते. फर्स्ट टाइप ऑफ चार्ज डिस्ट्रीब्युशन वॉज गिवन वॉज infinite surface plane, infinite surface charge which is placed at x equal to 2. Second type of charge given was again surface charge which was placed at y equal to -3, and both are having some charge. पहिल्या सरफेसचा चार्ज किती आहे? ρs1 सरफेस चार्ज डेन्सिटी 10 नॅनो कुलम पर मीटर स्क्वेअर. दुसऱ्याचा ρs2
15 नॅनो कुलम पर मीटर स्क्वेअर. आणि तिसऱ्या प्रकारचा एक चार्ज दिलाय जो लाईन चार्ज आहे, त्याची लोकेशन ही दिलेली आहे. आणि तो काय कॅरी करतो, तो स्वतः एक चार्ज आहे त्याच्यावर, तो आपण दाखवताना रोयलने दाखवतो, लाईन चार्ज डेन्सिटी. ओके, 10 पाय नॅनो कुलम पर मीटर. आणि विचारलंय काय, तिन्ही चार्जेस मुळे ई बार किती, कुठं 1 1 -1 ला, ड्यू टू 3 चार्जेस. असा प्रॉब्लेम आपण बघितलाय, हा फॉर्म्युला आपण वापरला. ठीक आहे ना. आणि आपण हे पण डिस्कस केलं, ज्यावेळेस एखादा पॉइंट देतात त्यावेळेस त्याला 3 कोऑर्डिनेट्स असतात, ज्यावेळेस एखादी लाईन देतात त्यावेळेस त्याला 2 कोऑर्डिनेट द्यावेच लागतात, आणि ज्यावेळेस एखादा सरफेस देतात त्याला एकच कोऑर्डिनेट सफिशियंट असतो. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. ओके, आणि हा प्रॉब्लेम आपण सोडवला. तुम्ही प्रॅक्टिस म्हणून तुम्ही करा असं पण मी तुम्हाला म्हटलोय, आणि टॅली करा आन्सर येतं की नाही. नाव टुडे वी आर गोइंग टू डिस्कस नेक्स्ट टॉपिक, दॅट इज इलेक्ट्रिक फ्लक्स डेन्सिटी. आता आपण सुरुवात केली होती कुलम्स लॉने. कुलम्स लॉने आपल्याला काय दिलं, फोर्स ड्यू टू पॉइंट चार्ज. त्याच्यावरून आपण काय मिळवलं, आणखी एक फॉर्म्युला मिळवला, दॅट इज ई बार. ई बार मिळवला की नाही, इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी. आणि त्याचा फॉर्म्युला काय होता, एफ डिवाइड बाय क्यू. ओके, आता एफ ची जी डायरेक्शन आहे, फोर्सची जी डायरेक्शन आहे तीच डायरेक्शन ई बारची असते, किंवा ई बारची जी डायरेक्शन आहे तीच फोर्सची असते, बदल काहीच नाही. फोर्स म्हणजेच इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी आहे, आणि इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी म्हणजेच फोर्स आहे, फक्त फॉर्म्युला थोडासा चेंज आहे, डायरेक्शन सेम, सगळं सेम. ओके, आता याच्यावरूनच आणखी एक नवीन फॉर्म्युला आपल्याला मिळवायचा आहे, तो आहे डी बारचा. याला आपण काय म्हणायचं, इलेक्ट्रिक फ्लक्स डेन्सिटी. याला म्हणायचं इलेक्ट्रिक फोर्स, याला म्हणायचं इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी, याला म्हणायचं इलेक्ट्रिक फ्लक्स डेन्सिटी. याचं युनिट काय आहे, न्यूटन. याचं युनिट काय आहे, व्होल्ट पर मीटर. आणि याचं युनिट काय आहे, कुलम पर मीटर स्क्वेअर. कुलम पर मीटर स्क्वेअर, समजलं. आणि हे तिन्ही गोष्टी सेमच आहेत, फक्त वेगवेगळ्या पद्धतीने मांडलेल्या आहेत. तिघांच्या डायरेक्शन सुद्धा सेम असतात. ओके, मग इलेक्ट्रोस्टॅटिक्स किंवा इलेक्ट्रिक फील्ड ज्यावेळेस आपण शिकतो त्यावेळेस कोणते पॅरामीटर महत्वाचे असतात, तुमच्या इलेक्ट्रिक फील्डमुळे फोर्स किती तयार होतो, तुमच्या इलेक्ट्रिक फील्डची इंटेन्सिटी किती, तुमच्या इलेक्ट्रिक फील्डचे फ्लक्सची डेन्सिटी किती. आता बघा, इथे एक तुम्हाला डायग्राम दिसते, त्या डायग्राम मध्ये तुमच्या लक्षात येईल, देर इज वन चार्ज हियर. ओके, ड्यू टू दिस चार्ज, दिस इज अ पॉइंट चार्ज फॉर एक्झाम्पल, ड्यू टू पॉइंट चार्ज electric flux lines are created, and this is the field created by this charge B. चार्ज बी तुमचा 1 कुलम असेल, 10 मायक्रो कुलम असेल, काही असेल, पॉइंट चार्ज आहे तो. त्याच्यामुळे असं स्पेरिकल म्हणजे स्पियर असं एक फील्ड तयार होतं. त्या फील्ड मध्ये दुसरा चार्ज जेव्हा आपण आणतो त्यावेळेस हा पहिला चार्ज काय करतो, बी नावाचा, त्याच्यावर फोर्स लावतो आणि त्याला बाहेर फेकण्याचा प्रयत्न करतो. मग कोणत्या दिशेला बाहेर फेकल तो, ती दिशा एफ बारची असते, तीच दिशा ई बारची असते, आणि तीच दिशा डी बारची सुद्धा असते. ठीक आहे. आणि ह्या लाईन्स ज्या दिसतात त्याला काय म्हणतात, इलेक्ट्रिक फ्लक्स लाईन्स. आता ह्या इमॅजिनरी लाईन्स आहेत, हे काही दिसत आपल्याला नाही. ठीक आहे. आता इलेक्ट्रिक फ्लक्स जो आहे, इलेक्ट्रिक फ्लक्सचा हा एक स्टँडर्ड फॉर्म्युला आहे. इलेक्ट्रिक फ्लक्स इज डिनोटेड बाय साय, किंवा याला फाय पण म्हणतात, साय म्हणा शक्यतो, साय PSI, साय. साय इज इक्वल टू इंटिग्रेशन डी बार डॉट ds बार. डॉट प्रोडक्ट इथं लक्षात ठेवा. मग आपण लिहिताना कसं लिहायचं, डी बार डॉट ds बार असं लिहायचं आपण सगळ्यांनी. डॉट प्रोडक्ट ऑफ टू वेक्टर्स इज ऑलवेज अ स्केलर. म्हणजे इलेक्ट्रिक फ्लक्स हा स्केलर आहे. ठीक आहे. इलेक्ट्रिक फ्लक्स कशामध्ये मोजतात, कुलम मध्ये मोजतात. आणि इलेक्ट्रिक चार्ज कशामध्ये मोजतात, इलेक्ट्रिक चार्ज म्हणजे क्यू सुद्धा कुलम मध्येच मोजतात. ओके. आणि इलेक्ट्रिक फ्लक्स सुद्धा कुलम मध्ये मोजतात. ओके. आणि डी बार कशात मोजतात, मग डी बार कशात मोजतात, कुलम पर मीटर स्क्वेअर. ओके. आता गुणिले जर केलं आपण, डीएस कशामध्ये मोजतात, सरफेस कशामध्ये मोजतात रे, तुमचा सरफेस हा मीटर स्क्वेअर मध्येच मोजतात ना, मीटर स्क्वेअर. मग बघा आता ह्या दोघा युनिटचं जर मल्टिप्लिकेशन केलं तर मीटर स्क्वेअर कॅन्सल होतात, शिल्लक काय राहतं, कुलम. म्हणून ह्या सायचं इलेक्ट्रिक फ्लक्सचं युनिट काय, कुलम. आणि तेच युनिट कशाचं आहे, क्यूचं पण आहे. ओके. आणि या डी बार आणि ई बार मध्ये काय रिलेशन असतं, इलेक्ट्रिक फ्लक्स डेन्सिटी आणि इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी मध्ये रिलेशन काय आहे, एकदम स्टँडर्ड रिलेशन आहे.
डी बार इज ऑलवेज इक्वल टू एप्सिलॉन इंटू ई बार. बघा लक्षात येतंय का? दोन फॉर्म्युले आपण याच्यामध्ये बघतोय. काय? इलेक्ट्रिक फ्लक्स इज ऑलवेज इक्वल टू इंटिग्रेशन डी बार डॉट डीएस बार. आणि दुसरा फॉर्म्युला कोणता आपण बघतोय? दुसरा फॉर्म्युला हा आहे, डी बार इज ऑलवेज इक्वल टू एप्सिलॉन इंटू ई बार. ओके. आणि या कोणाचं रिलेशन हे? डी आणि ई मधलं रिलेशन. आणि ई आणि एफ मधलं रिलेशन काय आहे? ई आणि एफ मधलं रिलेशन, ई बार इज ऑलवेज इक्वल टू फोर्स एफ बार डिवाइड बाय चार्ज. बघा बरं आता किती फॉर्म्युले, आता आपण एक 5 मिनिटात किती फॉर्म्युले बघितले. इलेक्ट्रिक फ्लक्सचा हा फॉर्म्युला आहे. ओके. आणि याच्यामध्ये आपल्याला दिसतंय डी आणि ई मधलं रिलेशन काय आहे? हे आहे. आणि ई आणि एफ मधलं रिलेशन काय आहे? तर ते हे आहे. आणि आपण काय म्हटलंय? एफ बार, ई बार आणि डी बार हे कोणाचे पॅरामीटर आहे? इलेक्ट्रिक फील्डचे पॅरामीटर आहे. म्हणजे कुठेही इलेक्ट्रिक फील्ड असलं तर हे पॅरामीटर मोजले जातात. आता हे पॅरामीटरच्या व्हॅल्यू किती असतील? समजा ह्या चार्ज पासून इथं मोजले तर थोड्या जादा असतील, इथं मोजले ह्या पॅरामीटरच्या व्हॅल्यू तर कमी होतील, या बाउंड्रीवर मोजले तर आणखी कमी होतील. या बाउंड्रीच्या बाहेर जर गेलो आपण तर इथं आपल्या ई बार, डी बार, एफ बारच्या व्हॅल्यू 0 येतील. का? कारण हा पॉइंट ह्या इलेक्ट्रिक फील्डच्या बाहेर आहे. कळतंय का नाही? म्हणजे तुमचा पॉइंट, अननोन पॉइंट जेवढा चार्ज पाशी जवळ, तेवढा ई बार, डी बार, एफ बारच्या व्हॅल्यू जादा. समजलं? इतकं सोपं गणित आहे, लॉजिकल सुद्धा आहे. तुमचा पॉइंट, अननोन पॉइंट जिथं तुम्हाला पॅरामीटर मोजायचे, तो पॉइंट चार्ज पासून जेवढा जवळ म्हणजे काय? आर बार, डिस्प्लेसमेंट वेक्टर. आठवा आता, डिस्प्लेसमेंट वेक्टर आर बार. तुमचा पॉइंट, अननोन पॉइंट जेवढा जवळ तेवढं तुमचं ई बार, डी बार, एफ बारच्या व्हॅल्यू जादा. जेवढा लांब तेवढा कमी. आणि लास्ट मोमेंटला सांगतो, या इलेक्ट्रिक फील्ड एवढं आहे या पॉइंट चार्जचं, त्याच्या बाहेर जर पॉइंट तुमचा असेल तर तुमचं ई बार, डी बार, एफ बारच्या व्हॅल्यू डायरेक्ट 0 होतात. एवढं सगळं सिस्टमॅटिक आणि सिम्प्लिफाईड आणि लॉजिकल गोष्टी याच्यामध्ये आहेत. ठीक आहे. आता आपण जे मागं डेरिव्हेशन बघितले कोणते? डिराइव्ह ई बार ड्यू टू इन्फानाइट लाईन चार्ज. त्याचा फॉर्म्युला असा आला होता, ρl अपॉन 2πε0 r ar कॅप. दुसरा डेरिव्हेशन आपण बघितलं, ई बार ड्यू टू इन्फानाइट सरफेस चार्ज. याचा फॉर्म्युला आला होता ρs अपॉन 2ε0 an कॅप. ठीक आहे. हे डेरिव्हेशन आपण सुरुवात कशी केली होती? कुलम्स लॉचा आधार घेऊन आपण ते डेरिव्हेशन करत गेलो आणि ते फॉर्म्युले आपल्याला मिळाले. ठीक आहे. पण आणखी एक पद्धत सुद्धा आहे. ते फॉर्म्युले मिळवण्याची आणखी एक पद्धत आपल्याकडे अवेलेबल आहे. ती कोणती आहे? कुलम्स लॉ न वापरता गॉस लॉ वापरून आपण तेच फॉर्म्युले डिराईव्ह करू शकतो. कोणते फॉर्म्युले? लाईन चार्जचा ई बार ड्यू टू लाईन चार्ज ρl अपॉन 2πε0 r ar कॅप. आणि सरफेस चार्ज मुळे ई बार किती? ρs अपॉन 2ε0 an कॅप. हेच फॉर्म्युले आपण गॉस लॉ वापरून सुद्धा तयार करू शकतो. इथून मागे काय केलं? कुलम्स लॉ वापरून आपण एफ बारचा उपयोग करून आपण ते फॉर्म्युले मिळवले. आता काय करायचंय? आता डी बारचा उपयोग करून एफ बार न वापरता डी बारचा उपयोग करून, म्हणजे हा फॉर्म्युला वापरून, साय इज इक्वल टू इंटिग्रेशन डी बार डॉट डीएस बार, हा फॉर्म्युला वापरून आपल्याला तेच डेरिव्हेशन करता येणं शक्य आहे. तेच फॉर्म्युले मिळतात. आता राहिला प्रश्न, मग परीक्षेला कोणतं येतं? इथून मागे थेरॉटिकल पेपर्स असायचे त्यावेळेस ते तुम्हाला असं द्यायचे, डिराइव्ह ई बार ड्यू टू इन्फानाइट लाईन चार्ज, डिराइव्ह ई बार ड्यू टू इन्फानाइट सरफेस चार्ज, एवढंच म्हणायचे तुम्हाला. मग त्या केसमध्ये तुमच्याकडे 2 ऑप्शन असायचे. एक तर कुलम्स लॉ वापरून डेरिव्हेशन करा किंवा गॉस लॉ वापरून डेरिव्हेशन करा. ओके. कधी कधी तुम्हाला एक्झाम मध्ये असे विचारायचे, डिराइव्ह ई बार ड्यू टू लाईन चार्ज युजिंग गॉस लॉ. असं ज्यावेळेस तुम्हाला स्पेसिफिक म्हणणार त्यावेळेस तुम्हाला गॉस लॉ वापरूनच करावं लागायचं. कळलं? तेच डेरिव्हेशन सेम, फक्त मेथड बदलली. म्हणजे वेगळा लॉ वेगळा वापरून डिराइव्ह करायचं. शेवटला आन्सर आणि शेवटचे फॉर्म्युला तोच येतो. असं त्याच्यामध्ये सगळं लॉजिक आहे.
ठीक आहे. मग आता आता तर काय सगळं ऑनलाईन एखाद्या एक्झाम होऊ शकते. मग त्या केसमध्ये तुम्हाला ठीक आहे, डेरिव्हेशन लेखी परीक्षा नाही झाली रिटर्न, तर मग तुम्हाला ऑनलाईन गोष्टी येतील. मग ऑनलाईन येणार म्हटल्यावर तुम्हाला सगळं मल्टिपल चॉईस क्वेश्चन असतील, एखादा क्वेश्चन आणि 4 ऑप्शन. मग तुम्हाला ते विचारून काय विचारतील, तुम्हाला व्हॉट इज द फॉर्म्युला ऑफ कुलम्स लॉ, मग 4 ऑप्शन देतील, मग योग्य तो फॉर्म्युल्यावर टिक करायची. किंवा छोटा फॉर्म्युला तुम्हाला सांगतील, कुलम्स लॉ वापरून ह्या छोट्याशा प्रॉब्लेमचा आन्सर शोधा, फोर्स कॅल्क्युलेट करा, ई बार कॅल्क्युलेट करा, डी बार कॅल्क्युलेट करा, इलेक्ट्रिक फ्लक्स साय कॅल्क्युलेट करा. किंवा तुम्हाला म्हणतील ई बार तुम्हाला एवढा एवढा आहे तर डी बार शोधा, किंवा डी बार देतील आणि ई बार शोधा. असे छोटे छोटे 2-2 मार्काचे 1-1 मार्काचे प्रॉब्लेम तुम्हाला एक्झाम मध्ये येऊ शकतात. ठीक आहे. आता आणखी एक गोष्ट इथं सांगायची राहिली. हा जो फॉर्म्युला तुम्हाला दिसतोय एप्सिलॉन ई बार, जर तुमचं मीडियम म्हणजे आता इथं या 4च्या अवतीभोवती काय आहे, समजा वेगळं मीडियम म्हणून आपण एप्सिलॉन घेतला. याला काय म्हणतात एप्सिलॉनला? परमिटिव्हिटी. परमिटिव्हिटी ऑफ गिवन मीडियम, परमिटिव्हिटी. ठीक आहे. आता ह्या 4च्या अवतीभोवती काहीतरी एक जनरल मीडियम, वेगळं मीडियम आहे म्हणून आपण एप्सिलॉन घेतला, आणि त्या मीडियमचा एप्सिलॉनची व्हॅल्यू जी काय असेल ती आपण इथं टाकतो. ठीक आहे. पण समजा ह्या 4च्या अवतीभोवती फ्री स्पेस आहे. काय आहे? फ्री स्पेस. फ्री स्पेस म्हणजे काय? एअर, आपली माझ्या अवतीभोवती जी आहे, तुमच्या भोवती जी आहे ती फ्री स्पेस, थोडक्यात व्हॅक्युम. ओके. तर त्या केसमध्ये आपण इथे एप्सिलॉनच्या जागेवर आपण जनरली काय घेतो? एप्सिलॉन 0. एप्सिलॉन 0 घेतो की नाही? हा, काम घेतलं ते एप्सिलॉन 0, कारण 4च्या अवतीभोवती कोणतं मीडियम आहे? फ्री स्पेस आहे, म्हणून एप्सिलॉन 0. फ्री स्पेस जर नसेल तर मग एप्सिलॉन घ्यायची. ओके. जर फ्री स्पेस नसेल तर एप्सिलॉनची व्हॅल्यू तुम्हाला प्रॉब्लेम मध्ये देऊन टाकतात ते. जर फ्री स्पेस असेल तर तुम्हाला एप्सिलॉन 0 ची व्हॅल्यू प्रॉब्लेम मध्ये देणार नाही. मग काय करायचं? ते एप्सिलॉन 0 ची व्हॅल्यू आपल्याला माहित असली पाहिजे. काय ती व्हॅल्यू? 10⁻⁹ डिवाइड बाय 36 पाय. ठीक आहे ना? तुम्हाला प्रॉब्लेम मध्ये मेन्शन पण करणार नाही मीडियम कोणतं आहे, 4च्या अवतीभोवती मीडियम कोणतं आहे ते तुम्हाला मेन्शन सुद्धा प्रॉब्लेम मध्ये करणार नाही, डेरिव्हेशन मध्ये सांगणार नाही. मग त्या केसमध्ये आपणच अज्युम करायचं असतं. अज्युम द मीडियम अराउंड द चार्ज इज फ्री स्पेस. मग तिथं आपण एप्सिलॉन 0 घेऊ शकतो. ठीक आहे. एवढ्या सगळ्या महत्वाच्या गोष्टी या इलेक्ट्रिक फ्लक्स डेन्सिटीच्या बाबतीतल्या आहेत, त्या आपल्याला माहित असणं अतिशय गरजेचं आहे. त्याशिवाय आपल्याला त्याच्यामध्ये इंटरेस्ट तयार होणार नाही, काही समजणार नाही, काय चाललंय काय नाही, काहीच कळणार नाही. आणि तुमच्याकडे मी बुक दिलेलं आहे. तुम्हाला इव्हन काल मी हे सांगितलंय की एक असाइनमेंट तुम्हाला शेअर केली. लाईक दॅट असाइनमेंट तुम्ही असे जे सगळे फॉर्म्युले मी डिस्कस करतोय आज, ते सगळे तुम्ही युनिट वाईज किंवा पॉइंट वाईज असे नोटबुक मध्ये किंवा पेजवर छान अक्षरात लिहायला हवे. आणि जाता येता ते फॉर्म्युले तुम्ही पाठ करायला हवे, लक्षात ठेवायला हवे, मेमोराईज करायला हवेत. ठीक आहे. अशा पद्धतीने तुम्ही गेले तर सब्जेक्ट खूपच सोपा आहे, कारण शेवटी प्रॅक्टिसचा विषय आहे. ठीक आहे. आणि जे काही प्रॉब्लेम आपण कव्हर केले ते स्वतः तुम्ही सॉल्व्ह करून बघायला हवे, आणि मग मला प्रश्न तुम्ही डाऊट विचारायला पाहिजे का. आणि कॅल्क्युलेटरची प्रॅक्टिस मस्त आहे या सब्जेक्टमध्ये, दॅट इज फॉर शुअर. तर आपण आता इलेक्ट्रिक फ्लक्सचा कन्सेप्ट शिकलो, इलेक्ट्रिक फ्लक्स डेन्सिटीचा कन्सेप्ट शिकलो. ठीक आहे. आणि त्याचं युनिट पण समजून घेतलंय. फोर्सचं युनिट न्यूटन आहे, ई बारचं युनिट व्होल्ट पर मीटर आहे, डी बारचं युनिट कुलम पर मीटर स्क्वेअर आहे. याच्यावर सुद्धा तुम्हाला एमसीक्यू 1-1 मार्काची येतील. डी बारचं युनिट सांगा, 4 ऑप्शन. ठीक आहे. आता ह्या डी बार आणि सायच्या आधारावर आपल्याला नवीन लॉ शिकायचा आहे, दॅट इज गॉस लॉ. त्याच्या अगोदर आपण हा छोटासा प्रॉब्लेम बघूया. काय विचारलं या प्रॉब्लेम मध्ये? डिटरमाइन डी बार. डिटरमाइन डी बार कुठं? ऍट दिस लोकेशन 403 इफ देर इज अ पॉइंट चार्ज. पॉइंट चार्ज किती दिलाय? क्यू इज इक्वल टू, पॉइंट चार्ज कशाने दाखवतो आपण? क्यू ने. क्यू इज इक्वल टू -5 मिलीकुलम. हा चार्ज कुठं आहे? या लोकेशनला आहे, 400 ला. समजा पॉइंट चार्ज तुमचा इथं आहे. ओके. हा, तुमचा अननोन पॉइंट कुठं आहे? कुठे शोधायचा आहे तुम्हाला? 403 ला. तर तुमचा अननोन पॉइंट समजा पी ने दाखवला तर इथं आहे. आणि अजून काय दिलंय तुम्हाला? दुसऱ्या प्रकारचा चार्ज दिलाय आणखी, अँड अ लाईन चार्ज ऑफ 3 पाय मिलीकुलम पर मीटर. म्हणजे काय दिलंय? रो एल ची व्हॅल्यू दिली, लाईन चार्ज डेन्सिटी.
रोएल तुम्हाला दिलाय 3 पाय मिली कुलम पर मीटर. कुठं दिलाय, त्याची लोकेशन काय दिली, वाय ऍक्सिस वर ठेवलेलं आहे. कळतंय ना. समजा तुमचा वाय ऍक्सिस असा आहे, हा तुमचा वाय ऍक्सिस आहे, हा तुमचा समजा एक्स ऍक्सिस आहे. ठीक आहे. आणि हा तुमचा ओरिजिन पॉइंट आहे, हा निगेटिव्ह वाय ऍक्सिस झाला मग. ओके. तर तुमचा लाईन चार्ज कुठं आहे, लाईन चार्ज हा वाय ऍक्सिस वर आहे. ठीक आहे. या पूर्ण वाय ऍक्सिस वर लाईन चार्ज आहे. त्याचा चार्ज किती आहे, 3 पाय मिली कुलम पर मीटर, म्हणजे रोएल दिलेला आहे. आणि तुम्हाला काय विचारलं, डिटरमाइन डी बार. डिटरमाइन डी बार युजिंग डिटरमाइन डी बार ड्यू टू दिस टू चार्जेस. कोणते चार्जेस, पॉइंट चार्ज आणि हा लाईन चार्ज. हा पॉइंट चार्ज आणि हा लाईन चार्ज. आता याच्यामुळे तुम्हाला लक्षात आलं असेल, याच्यामुळं या पॉइंट चार्ज मुळे इथं किती इलेक्ट्रिक फ्लक्स डेन्सिटी असेल, D1 बार. आणि ह्या लाईन चार्ज मुळे किती इलेक्ट्रिक फ्लक्स डेन्सिटी तयार होईल, काहीतरी तयार होईलच ना. शेवटी हा चार्ज याच्यावर फोर्स लावणार, हा चार्ज याच्यावर पॉइंट पी वर फोर्स लावणार. याच्यामुळे आपण अज्युम करू काय, D2 एवढी इलेक्ट्रिक फ्लक्स डेन्सिटी तयार झाली. आणि काय विचारले, डिटरमाइन टोटल डी बार. टोटल डी बार किती असेल, D1 बार प्लस D2 बार. आता याला वेगळे नाव दिले यांनी, DQ प्लस DL, काय फरक पडत नाही त्यांनी. आता याच्यामध्ये फॉर्म्युले कोणते वापरायचे, फॉर्म्युले कोणते वापरणार रे. आपल्याला माहिती एक आपल्याकडे फॉर्म्युला आहे, डी बार इज ऑलवेज इक्वल टू एप्सिलॉन झिरो ई बार. आता तुमच्याकडे ई बारचा फॉर्म्युला आहे की नाही. ई बार ड्यू टू पॉइंट चार्जचा फॉर्म्युला आहे, ई बार ड्यू टू लाईन चार्जचा फॉर्म्युला आहे की नाही आहे. ओके. मग तो फॉर्म्युला इथं पुट करायचा, हा फॉर्म्युला इथं पुट करायचा. हा फॉर्म्युला जर तुम्ही इथं पुट केला, त्याला एप्सिलॉन झिरोने मल्टिप्लाय करायचं, म्हणजे तुम्हाला काय मिळेल, डी बार मिळेल. तुमच्याकडे ऑलरेडी फॉर्म्युला आहे, ड्यू टू पॉइंट चार्ज, ड्यू टू लाईन चार्ज. ओके. त्याला एप्सिलॉन झिरोने मल्टिप्लाय केलं 10⁻⁹ डिवाइड बाय 36 पाय, तुम्हाला लगेच D1 आणि D2 मिळून जाईल. आणि तुमच्या लक्षात आलं असेल, व्हॉट इज द डिस्प्लेसमेंट वेक्टर ऑफ पॉइंट P ड्यू टू पॉइंट चार्ज. हा डिस्प्लेसमेंट वेक्टर झाला, त्याला R1 बार आपण म्हणू शकतो. What is the displacement vector of point P from line charge? Yes, it can be shown like this, R2 bar. Displacement vector of point P from line charge. आणि AR1 कॅप म्हणजे हा युनिट वेक्टर, AR2 कॅप म्हणजे हा युनिट वेक्टर. एवढं सरळ सोपं गणित त्याच्यामध्ये आहे. कळतंय का नाही, तुमच्या लक्षात आलं का. ओके. आता लाईन पॉइंट चार्जचा फॉर्म्युला काय आहे, ई बारचा फॉर्म्युला काय, ड्यू टू लाईन पॉइंट चार्ज. ठीक आहे, हा फॉर्म्युला आहे, आपण स्क्रीनवर बघतोय सध्या आणि मागे डिस्कस केलंय. दिस इज द फॉर्म्युला ऑफ ई बार ड्यू टू पॉइंट चार्ज, Q अपॉन 4πε0 R² AR कॅप. हे दिलेलं आहे, हे दिलेलं आहे. आर आणि AR मिळवायचं आहे. 2 पॉइंट दिलेत, दोन्ही पॉइंटचे कोऑर्डिनेट्स तुम्हाला माहित आहेत. ई बार तुम्हाला मिळून जाईल, ई बार ड्यू टू पॉइंट चार्ज. ई बार वरून तुम्ही काय मिळवायचं, डी बार मिळवायचा. कशा काय करायचं, त्यासाठी एप्सिलॉनने मल्टिप्लाय करायचं, बस. ठीक आहे. आणि लाईन चार्जचा फॉर्म्युला काय, हा आहे, किंवा आपण एक सिम्प्लिफाय केलेला आहे का, हा फॉर्म्युला रोएल अपॉन 2πε0 R AR कॅप, तो वापरायचा. मग तुम्हाला काय मिळेल, E2 बार मिळेल ना. E2 बार वरून तुम्ही काय मिळवायचं, D2 बार मिळवायचं. त्यासाठी काय करावं लागेल, एप्सिलॉन झिरोने मल्टिप्लाय करायचं. ठीक आहे ना. मग अशा करून तुम्हाला तो प्रॉब्लेम सुटून जाईल. ठीक आहे, एवढं सोपं आहे. तर आपल्या नेहमीच्या पद्धतीने तो प्रॉब्लेम सोडवायचा, पण त्यासाठी मागचा प्रॉब्लेम तुम्ही सोडवणं गरजेचं आहे. तो मागे जो बघितला मगाशी, तो आपल्या पद्धतीने. ठीक आहे. याच्यामध्ये थोडा आणखी शॉर्टकट मध्ये सोडवलाय, पण आपली नेहमीची जी पद्धत आहे तिने थोडंसं सिम्प्लिफाय. आणि नेहमी काय करायचं, एक खटी सगळं सोडवत नाही बसायचं. आधी D1 बार कॅल्क्युलेट करा, मग D2 बार कॅल्क्युलेट करा. ठीक आहे, मग तुमच्या लवकर लक्षात येईल. ठीक आहे ना, समजतंय का रे, आवाज येतोय का तुम्हाला. शुभम, प्रीती, हॅलो हॅलो, किशोरी भालेराव, निलेश, आवाज समजला का प्रॉब्लेम. हा,
आता पुढे बघा, गॉस लॉ आपल्याला बघायचा एकदा शॉर्टकट मध्ये. गॉस लॉ इज व्हॉट? आता आधी आपण कुलम्स लॉ बघितला, आता गॉस लॉ. गॉस लॉ टेल्स यू दॅट व्हॉट? द टोटल इलेक्ट्रिक फ्लक्स. इलेक्ट्रिक फ्लक्स म्हणजे काय? इलेक्ट्रिक फ्लक्स लाईन्स, या इमॅजिनरी लाईन्स आहे ना, चार्ज पासून बाहेर निघणाऱ्या, या इलेक्ट्रिक फ्लक्स लाईन्स म्हणतात, किंवा त्याला इलेक्ट्रिक फ्लक्स म्हणतो आपण. त्याला दाखवतो कशाने? सायने. गॉस लॉ एक शास्त्रज्ञ आहे, त्याने काय सांगितलंय? द इलेक्ट्रिक फ्लक्स, टोटल इलेक्ट्रिक फ्लक्स passing through any closed surface is exactly equal to charge enclosed by that surface. म्हणजे हा त्याचं स्टेटमेंट आहे. त्याचं म्हणणं काय आहे? समजा हा तुमच्याकडे क्लोज सरफेस आहे काहीतरी. क्लोज सरफेस म्हणजे काय रे? व्हॉल्यूम. सरफेस साधा सरफेस एवढाच असतो, ठीक आहे, साधा सरफेस एवढाच असतो, असा हा सरफेस झाला. आणि क्लोज सरफेस म्हणजे काय? चारही बाजूनी क्लोज असलेला सरफेस. प्लेन सरफेस वेगळी गोष्ट आणि क्लोज सरफेस म्हणजे चारही बाजूने क्लोज, ठीक आहे. चारही बाजूने क्लोज जो सरफेस आहे त्याच्या आतमध्ये, सपोज हा सरफेस आहे, त्याच्या आतमध्ये चार्ज क्यू आहे, समजा 10 कुलम किंवा 100 कुलम असं चार्ज याच्या आतमध्ये आहे. तर गॉस लॉ काय सांगतो? या क्लोज सरफेसच्या, या क्लोज सरफेस म्हणजेच व्हॉल्यूम, या क्लोज सरफेसच्या बाहेर जेवढा इलेक्ट्रिक फ्लक्स बाहेर निघेल तो किती असतो रे? येस, स्टेटमेंट वाचा. या क्लोज सरफेसच्या किंवा व्हॉल्यूमच्या बाहेर किती फ्लक्स बाहेर पडेल? किती फ्लक्स असा दाखवतो आपण. किती फ्लक्स बाहेर पडेल? इट इज एक्झॅक्टली इक्वल टू हाऊ मच चार्ज इज प्रेझेंट इनसाइड दिस क्लोज सरफेस. एवढं स्टेटमेंट आहे. गॉस काय सांगतो? एखाद्या क्लोज सरफेसच्या किंवा व्हॉल्यूमच्या बाहेर किती फ्लक्स बाहेर पडेल? क्लोज सरफेस मधून बाहेर किती फ्लक्स पडेल? त्या क्लोज सरफेसच्या आतमध्ये जेवढा चार्ज असेल तेवढाच फ्लक्स बाहेर पडणार. हे तर खूप लॉजिकल आहे, सोपं आहे. Gauss law states that the total electric flux coming out of any closed surface is exactly equal to total charge enclosed by that closed surface. मग त्याचं स्टेटमेंट काय झालं? हे त्याचं स्टेटमेंट झालं. Psi is equal to Q enclosed, किंवा आपण सोप्या भाषेत Q पण लिहू शकतो. आणि हा फॉर्म्युला आपल्याकडे ऑलरेडी आहे. हा फॉर्म्युला आपण मागच्या स्लाइड मध्ये बघितलाय. Psi is equal to d bar dot ds bar इंटिग्रेशन, d bar डॉट ds bar. कळतंय ना? मग आपण काय केलंय? आणि आपल्याला माहिती Q इज ऑल्सो इक्वल टू रो व्ही इंटू डीव्ही. हा फॉर्म्युला आपण बघितलाय ऑलरेडी. कुठं बघितलाय? बघा इथे, टाइप्स ऑफ चार्ज डिस्ट्रीब्युशन मध्ये इथं बघितलंय की नाही? Q इज इक्वल टू काय काय बघितलं बघ. Q इज इक्वल टू इंटिग्रेशन रो एल डीएल, Q इज इक्वल टू इंटिग्रेशन रो एस डीएस, Q इज इक्वल टू इंटिग्रेशन रो व्ही डीव्ही, आहे की नाही? इथं बघितलेलं आपण. तोच फॉर्म्युला इथं वापरलाय बघा त्यांनी. हा वापरलाय की नाही? Q इज इक्वल टू इंटिग्रेशन रो व्ही डीव्ही. आता Q इज इक्वल टू इंटिग्रेशन रो व्ही डीव्ही आहे, ठीक आहे. आता Q चा फॉर्म्युला इथं लिहिलाय बघा. हा Q चा फॉर्म्युला कुठं लिहिलाय? हा फॉर्म्युला इथं लिहिलाय, Q इज इक्वल टू रो व्ही डीव्ही. आणि हा जो फॉर्म्युला आहे साय इज इक्वल टू Q, म्हणजेच काय? Q इज इक्वल टू साय. हा फॉर्म्युला Q इज इक्वल टू देअरफॉर Q इज इक्वल टू इंटिग्रेशन डी बार डॉट डीएस बार. हा फॉर्म्युला इथं लिहिलाय. देअरफॉर Q इज इक्वल टू डी बार डॉट डीएस बार इज इक्वल टू इंटिग्रेशन रो व्ही डीव्ही, बरोबर. आता याच्यामध्ये डायव्हर्जन्स थेरम आपण अप्लाय करायचा आहे. कुठं? मिडल टर्मला. या मिडल टर्मला डायव्हर्जन्स थेरम, स्ट्रोक्स थेरम आठवा. डायव्हर्जन्स थेरम कन्वर्ट सरफेस इंटिग्रेशन इंटू व्हॉल्यूम इंटिग्रेशन. आठवतंय का डायव्हर्जन्स थेरम? बघा डायव्हर्जन्स थेरम कुठे आपला बघा. काय डायव्हर्जन्स थेरम बघा सगळ्यांनी स्क्रीनवर. सरफेस इंटिग्रेशन ऑफ एनी वेक्टर इज एक्झॅक्टली इक्वल टू व्हॉल्यूम इंटिग्रेशन ऑफ डायव्हर्जन्स ऑफ दॅट वेक्टर. सरफेस इंटिग्रल ऑफ एनी वेक्टर, आता इथं ए बारचं सरफेस इंटिग्रल आहे, इज एक्झॅक्टली इक्वल टू व्हॉल्यूम, इथं व्हॉल्यूम आहे ना, व्हॉल्यूम इंटिग्रेशन ऑफ डायव्हर्जन्स ऑफ ए बार. याचा अर्थ काय? सरफेस इंटिग्रेशनचं कन्वर्जन आपण कशात केलंय? व्हॉल्यूम इंटिग्रेशन मध्ये. ओके, युजिंग डायव्हर्जन्स थेरम. डायव्हर्जन्स थेरम स्टेट्स दॅट
surface integral of any vector is exactly equal to volume integral of divergence of that vector. याला काय, या प्रोडक्टला काय म्हणतात, डायव्हर्जन्स. डेल डॉट ए बार, इथं ए बारच्या ऐवजी बी बार असू शकतो, सी बार, एच बार काही असू शकतो, किंवा डी बार असू शकतो. ठीक आहे. सरफेस इंटिग्रेशनचं कन्व्हर्जन व्हॉल्यूम इंटिग्रेशन मध्ये करता येणं शक्य आहे, पण कधी, त्या वेक्टरचा डायव्हर्जन्स घ्यावा लागतो, डेल डॉट घ्यावा लागतो, मग व्हॉल्यूम मध्ये होतं. आता हाच कन्सेप्ट इथं वापरलाय बघा. हाच कन्सेप्ट इथं वापरलाय बघा, दिसतंय का? युझिंग डायव्हर्जन्स थेरम डी बार डॉट डीएस बार कॅन बी कन्व्हर्टेड इनटू व्हॉल्यूम इंटिग्रेशन. मग त्यासाठी काय करावं लागेल, डेल डॉट डी बार घ्यावा लागेल. कळतंय? आता ह्या मिडल टर्मचं कन्व्हर्जन आपण याच्यात केलं. आता बघा, ही बाजू आणि ही बाजू या दोन्ही कम्पेअर करा. डीव्ही इकडे व्हॉल्यूम इंटिग्रेशन आहे, इथं सुद्धा व्हॉल्यूम इंटिग्रेशन आहे, डीव्ही. बरोबर. याचा अर्थ रो व्ही मस्ट बी इक्वल टू डेल डॉट डी बार. रो व्ही मस्ट बी इक्वल टू डेल डॉट डी बार. व्हॉट इज रो व्ही? इट इज अ व्हॉल्यूम चार्ज डेन्सिटी मेजर्ड इन कुलम पर मीटर क्यूब. व्हॉल्यूम चार्ज डिस्ट्रीब्युशनचा आठवा. लाईन चार्जला काय असतं, रो एल. सरफेस चार्जला काय असतं, रो एस. आणि व्हॉल्यूम चार्जला काय असतं, रो व्ही, कुलम पर मीटर क्यूब. तुम्हाला समजलं का? डेल डॉट डी बार इज इक्वल टू रो व्ही कसं आलं? आता हे डेरिव्हेशन तुम्हाला एक्झामला विचारतात, ऑनलाईन मध्ये हे फॉर्म्युले विचारतील. गॉस लॉ काय आहे? गॉस लॉ स्टेट्स दॅट टोटल इलेक्ट्रिक फ्लक्स पासिंग थ्रू एनी क्लोज सरफेस इज एक्झॅक्टली इक्वल टू चार्ज इनक्लोज बाय दॅट सरफेस. ही डायग्राम आठवा. किती फ्लक्स बाहेर पडेल? जेवढा चार्ज आतमध्ये आहे तेवढा फ्लक्स बाहेर पडेल. क्यूचं युनिट काय? कुलम. फ्लक्सचं युनिट काय? कुलम. सेम. ओके. याला म्हणतात, ह्या इक्वेशनला काय म्हणतात, किंवा ह्या इक्वेशनला काय म्हणतात, गॉस लॉ. पण ह्या इक्वेशन मध्ये इंटिग्रेशन आहे, दिसतंय का? आणि ह्या इक्वेशन मध्ये इंटिग्रेशन नाही. याला सुद्धा गॉस लॉच म्हणतात. हे दुसरं मॅथमॅटिकल स्टेटमेंट, हे पहिलं मॅथमॅटिकल स्टेटमेंट. बोथ आर गॉस लॉ. फर्स्ट इक्वेशन इज कॉल्ड एज इंटिग्रल फॉर्म ऑफ गॉस लॉ. सेकंड इक्वेशन इज कॉल्ड एज पॉइंट फॉर्म ऑफ गॉस लॉ किंवा डिफरन्शियल फॉर्म ऑफ गॉस लॉ. का बरं याला इंटिग्रल फॉर्म ऑफ गॉस लॉ म्हणतात? कारण याच्यामध्ये इंटिग्रेशन आहे इक्वेशन मध्ये. आणि याला डिफरन्शियल फॉर्म किंवा पॉइंट फॉर्म का म्हणतात? कारण याच्यामध्ये डेल आहे, इंटिग्रेशन नाही. जनरली डेलचा फॉर्म्युला आठवा, डेल बाय डेल एक्स असाच फॉर्म्युला असतो की नाही? डेल बाय डेल एक्स असतो की नाही? डेल बाय डेल वाय, डेल बाय डेल झेड, डेल बाय डेल आर, म्हणजे डिफरन्शिएशन. म्हणून याला काय म्हणतात? डिफरन्शियल फॉर्म ऑफ गॉस लॉ. याच्यावर सुद्धा प्रॉब्लेम असतात, याच्यावर सुद्धा प्रॉब्लेम असतात. आणि हा सुद्धा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा. कधी कधी तुम्हाला काय विचारतात, प्रॉब्लेम मध्ये देताना काय करतात, तुम्हाला क्यू कॅल्क्युलेट करायला लावतात. मग क्यू वरून तुम्हाला म्हणतात साय मिळवा. मग साय आणि क्यू तर सारखंच आहे, कशाला कॅल्क्युलेट करत बसायचं परत. कधी कधी तुम्हाला डी बार देतात, डीएस बार देतात आणि तुम्हाला विचारतात की फ्लक्स कॅल्क्युलेट करा. कळतंय? कधी कधी तुम्हाला रो व्ही देतील आणि तुम्हाला विचारतील क्यू मिळवा. ठीक आहे. कधी कधी तुम्हाला डी बार देतील आणि डी बार वरून हा फॉर्म्युला वापरून रो व्ही कॅल्क्युलेट करा. रो व्ही व्हॉल्यूम